आज सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचा भव्य सत्कार माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते संपन्न झाला। त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते। सांगलीच्या जेलमध्ये मी जातो, त्याच सांगलीमध्ये आज माझा लोकप्रतिनिधी म्हणून भव्य सत्कार होतोय। राज्यसत्ता हिसकावून घ्यावी लागते, कोणी तुम्हाला राजपाट हातात आणून देत नाही। मी 5 निवडणुका हरल्या आहेत, तरीही निवडणुकीत उभा राहत होतो। लोक मला वेडा म्हणायचे, पण वेडेपणाचं योग्य आहे, वेडेपणामुळेच क्रांती होते। सांगली जिल्हा 2 नेत्यांच्या विचारांचा म्हणून बोलबाला नाव घेत नाही, तुम्हाला माहिती आहे, पण मी म्हणतो हा जिल्हा क्रांतीवीर नागनाथ अण्णा गायकवाडांचा, परिवर्तनवादी विचारांचा। आज डीसीसी बँकेत फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे। सामान्य शेतकऱ्याच्या दारात जातात, पण ज्यांनी 100 कोटी कर्ज बुडवलं त्यांना अभय का, असा सवाल। आटपाडीचा मानगंगा साखर कारखाना घशात घालायचा डाव सुरू आहे। या कारखान्याला धनगर बांधवांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत, त्यांना काय मिळाले, असा सवाल। जतमध्ये 1,500 एकर MIDCला जमीन मिळाली आहे। मुख्यमंत्री दाओसाला गेले आहेत, ते सांगली जिल्ह्यात जतला प्रकल्प आणतील असा शब्द त्यांनी मला दिला आहे। आजवर मंत्र्यांनी एकतर प्रकल्प जिल्ह्यात आणला का, जिथे येथील एकदा तरुण तेथे 40-50 हजार पगार मिळेल अशी नोकरी मिळाली का, असाही सवाल त्यांनी यावेळी केला। वसंतदादा पाटील एकदा म्हणाले होते की जर जतला पाणी दिले तर आमच्याकडे कारखान्याला ऊस तोडायला कोण येणार, अशी जर यांची आपल्या जिल्ह्यातील लोकांबद्दलची भावना असेल तर या दुष्काळी भागाचा विकास कसा होणार आहे। जयंत पाटलांचे दुखणे वेगळेच आहे, ते केवळ 11,000 मतांनी निवडून आले, म्हणजे पडल्यात जमा आहे। त्यांचं पोरगं कुठेच आमदार होऊ शकत नाही। हातकणंगलेमध्ये लोकसभेसाठी सर्वे केला, तिथे पण रिझल्ट निगेटिव्ह आला। सांगलीत पण तसेच झाले। आबांचे पोरगे आमदार झाले, त्यांच्या बरोबरच्या एकाही नेत्याचे पोरगे आमदार झाले नाही, कसे होणार? तुमचे कर्तृत्वच तसं आहे। जिल्हा नियोजन समितीमध्ये सुद्धा रिझर्वेशन आले पाहिजे, भटक्या विमुक्तांना प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे। मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे, शासकीय कमिट्यावर ही मुले घ्या। देशमुख साहेब विधानसभेवरती निवडून आलेले आहेत, त्यांच्याकडे इतका मोठा वारसा आहे, त्यामुळे त्यांची जबाबदारी माझ्यापेक्षा जास्त आहे। मी हुबला काय म्हणून सगळ्याला जग जाहीर आहे, पण त्यांना तसं करून चालत नाही। मला काय उलट पाण्याचं ते हुबला काय जाऊ दे असं म्हणते, पण तुम्हाला तसं करून चालणार नाही, कारण तुम्ही आबासाहेबांचे नातू असल्याच्यामुळं तुम्हाला तेवढंच बोलावं लागेल, तेवढंच निर्णय घ्यावे लागतील, तशा पद्धतीनंच तुम्हाला पुढे जावं लागेल। आणि आबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वावरती आज आपलं महाराष्ट्र अभ्यास करतो, त्यांना आदर मानतो, अभिमान आहे। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे। आबासाहेबांची विचारसरणी वेगळी, आमची वेगळी होती। आबासाहेब अनेक वेळा स्टेजवरनं मला दम द्यायचे, मी एका माणसाविरोधात बोलवत बस नाही, मी निघालो म्हणायचे। पण आबासाहेबांच्या बद्दल प्रचंड आदर सगळ्यांच्या मनामध्ये आहे, सगळ्या लोकांच्या मनामध्ये आहे। आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये मागणी केली होती की आबासाहेबांचा अर्धाकृती पुतळा हा विधान भवनात बसवायचा, यासाठी तुम्ही आणि मी आता देवाभाऊ आल्याच्या नंतर त्यांना भेटून ती मागणी आपण रेटून धरू आणि विधान भवनामध्ये महाराष्ट्रामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व बनू। सरकारनं सांगितलंय, सरकार पण आणि विरोधी पक्ष, तेव्हा आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो, परंतु सरकारचं दोन्ही बाजून आणि सभापती महोदयांनी तशा सूचना दिल्या। विधान परिषदेमध्ये ती चर्चा झाली होती आणि तो विषय आपल्याला मार्गी लावून आपल्याला पुढे जाण्याची आवश्यकता आहे। अण्णासाहेबांनी काही विषय आपल्या समोर मांडले। हा सांगली जिल्हा 2 पुढाऱ्यांचा आहे असे वारंवार म्हटलं जातं, नावं घेत नाही। हा सांगली जिल्हा यांच्या विचाराचा आहे। अरे विचार 5 मिनिटं सांगा ना व्यासपीठावर येऊ, त्यांचा विचार नेमका काय होता, आम्हाला कळू द्या काय विचार होता। कुठं त्याचं पुस्तक आहे का, एखादा ग्रंथ आहे का त्या विचाराचा, की ज्या विचारामुळं या जिल्ह्याला, या राज्याला त्याचा फायदा झाला? अरे मी म्हणतो हा सांगली जिल्हा नागनाथांना नायकवडींचा, हा सांगली जिल्हा क्रांतिसिंह नाना पाटलांचा हा जिल्हा आहे। हा जिल्हा 12 बलुतेदाराचा, 18 पगड जाती त्या लोकांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, गरीब बराड्यांचा जिल्हा आहे। आणि त्यामुळं ह्या जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, नुसतं राजकीय नाही, सामाजिक असलं पाहिजे, विकासात्मक राजकारण असलं पाहिजे, ते परिवर्तन झालं पाहिजे। आणि म्हणून तुम्ही जो आज आमचा सन्मान घेतलाय तिघांचा, त्या सन्मानानं आमची जबाबदारी वाढली आहे।